हॅलो. वेव्ह ऑप्टिक्स या आपल्या 7व्या चॅप्टरचं आजचं हे पहिलं सेशन आणि आजच्या सेशनमध्ये आपण सुरुवातीला बघणार आहोत या चॅप्टरचे इंट्रोडक्शन आणि त्यानंतर समजावून घेणार आहोत ह्युजन्स थेअरी किंवा हायजिन्स थेअरी. सो आपण या पूर्वीच्या इयत्तांमध्ये हे शिकलोय की लाईट जो आहे तो एका स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह करतो. काय म्हटलं बघा इथे, वी नो दॅट the light travels in a straight line and the path of the light is called a ray of light. हा जेव्हा एखाद्या दुसऱ्या मीडियमच्या एका इंटरफेस वरती पडतो तर हा जो रे आहे तो काय होतो, तिथे काही वेळेला रिफ्लेक्ट होतो, काही वेळेला तो रिफ्रॅक्ट होतो आणि त्याच्यामुळे काय होतं तर त्याची जी डिरेक्शन आहे ती बदलते, हे आपण बघितलंय. सो रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन या दोन गोष्टी ज्या आहेत त्या आपण बरोबर शिकलोय, कारण जो त्याच मीडियम मध्ये पुन्हा एकदा परत येतो त्याला आपण रिफ्लेक्शन असं म्हणतो आणि तो दुसऱ्या मीडियम मध्ये ट्रॅव्हल करतो त्याला आपण काय म्हणतो, रिफ्रॅक्शन असं म्हणतो. ते सुद्धा आपण शिकलेलो आहोत. रिफ्लेक्शन म्हणजेच काय असतं तर रिफ्लेक्शनचे लॉ सुद्धा आपण बघितले, ज्याच्यामध्ये आपण असं बघितलं होतं बघा, the incident ray, the reflected ray and the normal to the boundary surface at the point of incidence are in the same plane. हा आपला पहिला लॉ आपण बघितला होता तिथे. आणि दुसऱ्या लॉ मध्ये आपण असं बघितलंय, the angle of incidence is equal to the angle of reflection. म्हणजे आपण अँगल I is equal to अँगल R असं देखील आपण यापूर्वी शिकलेलो आहोत, बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट सांगायची झाली तर आपण रिफ्रॅक्शनच्या बाबतीत जर बघितलं तर रिफ्रॅक्शनच्या बाबतीतही आपण दोन लॉ आपण बघितलेत की ज्या वेळेला एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जेव्हा लाईट रे जातो त्यावेळेला आपल्याला जे लॉ मिळतात ते दोन लॉ काय आहेत तर पहिला लॉ त्यातला असा आहे की द इन्सिडेंट रे, द रिफ्रॅक्टेड रे अँड द नॉर्मल, कारण त्या पहिल्या केसमध्ये रिफ्लेक्टेड रे होता, इथे रिफ्रॅक्टेड रे अँड द नॉर्मल टू द बाउंड्री बिटवीन द टू मीडिया ॲट द पॉइंट ऑफ इन्सिडन्स आर इन द सेम प्लेन, असा आपला पहिला लॉ सांगतो. आणि दुसरा जो लॉ आहे तो आपल्याला स्नेल्स लॉ ॲक्च्युअली तो काय सांगतो बघा, द अँगल ऑफ इन्सिडन्स आय अँड द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर आर रिलेटेड बाय, इथे असं म्हटलंय त्यांनी, N1 साइन आय इज इक्वल टू N2 साइन आर. सो या केसमध्ये आपण तो म्यू इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर असा स्नेल्स लॉ सुद्धा बघितलेला आहे. सो इथे या पर्टिक्युलर केसमध्ये आपल्याला इथे दिसतंय ज्या वेळेला आपण N1 आणि N2 हे जर ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सेस असतील मीडियम 1 आणि मीडियम 2 चे रिस्पेक्टिव्हली, तर आपण या पद्धतीने असं लिहू शकतो, N1 साइन आय इज इक्वल टू N2 साइन आर. हा आपला दुसरा लॉ आहे. सो हे जे लॉज आहेत हे रिफ्रॅक्शनचे लॉज आहेत, हे सगळे आपण यापूर्वी बघितलेले आहेत आणि याच्यातूनच आपण थोडंसं पुढे जाऊन वेव्ह नेचरचा अभ्यास करणार आहोत या वेव्ह ऑप्टिक्सच्या चॅप्टरमध्ये. तर जो डच आपला फिजिसिस्ट होता हायजिन, त्यानं एक गोष्ट सांगितली ती म्हणजे लाईट ही एक वेव्ह आहे आणि त्याच्यामुळे वेव्ह नेचर ऑफ लाईट काय आहे याचा आपण थोडक्यात अभ्यास आत्ता आजच्या या सेशनमध्ये करणार आहोत. तर बघा, वेव्ह नेचर म्हणजे काय. In the year 1668, Dutch physicist C. Huygens किंवा ह्युजन्स proposed that the light is a wave. सो त्याने काय सांगितलं की लाईट ही एक प्रकारची वेव्ह आहे आणि त्याने बरीचशी अझम्पशन्स केलीत आणि तुम्हाला इंटरेस्ट वाटेल अशा काही गोष्टी आहेत मी तुमच्या समोर ठेवतोय बघा. ह्युजन्स assumed light to be a wave caused by vibration of the particles of the medium. म्हणजे त्याने काय अज्युम केलं होतं की वेव्ह कशामुळे तयार होते ही, तर व्हायब्रेशन्स ऑफ द पार्टिकल्स ऑफ द मीडियम. सो मीडियमची जी काही पार्टिकल्स आहेत त्यांच्या व्हायब्रेशन्समुळे वेव्ह तयार होतात असं तो म्हणतो. आणि पुढे त्याने असं म्हटलंय बघा, ॲज लाईट कुड ऑल्सो ट्रॅव्हल इन व्हॅक्यूम ही ॲज्युम्ड दॅट द हायपोथेटिकल मीडियम कॉल्ड इथर इज प्रेझेंट एव्हरीवेअर इन्क्लुडिंग इन व्हॅक्यूम. कारण आपल्याला तेव्हा असं आपण म्हणत होतो की काहीतरी एक मीडियम लागतंय, लाईट जो ट्रॅव्हल होतो त्याच्यासाठी मीडियमची गरज असणार आणि त्याच्यामुळे त्याने असं अज्युम केलं होतं की तिथे कुठलं तरी एक हायपोथेटिकल मीडियम आहे, तर इथर होतं. सो इथे ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवलं बघा, नोट दॅट धिस इथर इज नॉट द सबस्टन्स इथर गॅस दॅट वी कम अक्रॉस इन केमिस्ट्री. सो केमिस्ट्रीमधला जो इथर आहे तो हा इथर नाही, हे लक्षात ठेवा. सो त्याने असं अज्युम केलं होतं की तिथे काहीतरी जे एक मीडियम असणार आहे, मटेरियल मीडियम असलं पाहिजे, जेणेकरून काय होईल तर व्हॅक्यूममधून सुद्धा हा जो लाईट रे आहे तो ट्रॅव्हल होईल आणि तिथे कुठलं तरी एक मीडियम तर असलं पाहिजे आणि त्याने ते हायपोथेटिकल मीडियम इथर आहे असं तिथे अज्युम केलं होतं. ओके. आणि पुढे बघा काय म्हटलंय, देर वॉज हावेवर नो एव्हिडन्स टू प्रूव्ह इट्स एक्झिस्टन्स अँड दस इट वॉज डिफिकल्ट टू एक्सेप्ट द कन्सेप्ट. पण अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचे पुरावे तिथे नव्हते की जे हे प्रूव्ह करू शकेल की तिथे इथर नावाचं कुठलं तरी एक मीडियम आहे असा
सिद्ध करणारा कुठल्याही प्रकारचा पुरावा नव्हता. त्याच्यामुळे हे जे काही ॲझम्पशन आहे ह्युजनचं ते सुद्धा ॲक्च्युली थोडंसं न पटण्यासारखं होतं आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडीशी बदल करण्याची गरज आहे. तसं बघायला गेलं तर ह्युजनची ही जी थिअरी होती ना ती थोडीशी एक्सेप्टेबल अशा अर्थानं होती, कारण की त्याच्या आधी न्यूटनने जी काही थिअरी आपली जी मांडली होती ज्याला कर्पस्क्युलर थिअरी असं म्हणतात, तर ती जी थिअरी होती ते बऱ्याचशा गोष्टी प्रूव्ह करू शकत नव्हती आणि त्याच्यामुळे एक अशी थिअरी जी न्यूटनची जी कर्पस्क्युलर थिअरी जी होती त्याच्यापेक्षा थोडीशी मॉडिफाईड होती किंवा थोडीशी ॲडव्हान्स होती असं देखील आपल्याला म्हणता येईल. बघा इथे काय म्हटलंय, इन द 19th century सर्टन न्यू फेनॉमेना ऑफ लाईट लाईक इंटरफेरन्स, डायफ्रॅक्शन अँड पोलरायझेशन वेअर डिस्कवर्ड. दिस कुड नॉट be explained based on the Newton's corpuscular theory and needed wave theory for their explanation. बघा इथे काय म्हटलंय, म्हणजे हा जो काही आपण म्हटलं ह्युजन्स थिअरीचा पार्ट ज्याच्यामध्ये आपण असं म्हटलं की 1668 म्हणजे 1668 मध्ये या गोष्टीचा आपण उल्लेख केला होता, बरोबर आहे. तर त्यामुळे 1668 साली जी ह्युजनने जी थिअरी मांडली होती बेसिकली काही गोष्टी त्याच्यामधले एरर्स, डेफिनेटली कुठल्याही गोष्टीमध्ये एरर्स आपल्याला मिळणारच आहेत, काही सगळ्या गोष्टी परिपूर्ण नसतात, त्याच्यामुळे काही ना काही तर त्याच्यामध्ये एरर्स असतीलच डेफिनेटली, परंतु ती पूर्णतः नाकारून चालणार नाही हे तितकंच सत्य असतं. तर इथे बघा काय म्हटलंय की हे जे 19th सेंचुरीमध्ये जे फेनॉमेना आले की जिथे इंटरफेरन्स आहे, डायफ्रॅक्शन आहे किंवा पोलरायझेशन आहे, हे जे डिस्कवर झाले, these could not be explained based on the Newton's corpuscular theory and needed wave theory for their explanation. wave theory म्हणजेच ह्युजन्स वेव्ह थिअरी. तर जी न्यूटन कर्पस्क्युलर थिअरी जी आहे ती हे एक्सप्लेन करू शकत नव्हती, पण जी वेव्ह थिअरी जी ह्युजनने मांडली होती ती हे एक्सप्लेन करू शकत होती. म्हणजे 19th सेंचुरी मधले हे जे फेनॉमेना आहेत जे डिस्कवर तेव्हा झाले, परंतु त्याचं जे बेसिक आहे किंवा त्याला जो रेफरन्स आहे तो आपण कुठल्या सालातल्या प्रयोगाचा देतो तर 1668 मध्ये जे ह्युजनने जी आपली थिअरी मांडली होती त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण हे जे आपण बघतोय फेनॉमेना, इंटरफेरन्स, डायफ्रॅक्शन यासारखे फेनॉमेना जे आहेत ते ह्युजन्स वेव्ह थिअरीच्या आधारे आपण एक्सप्लेन करू शकत होतो. बेसिकली बघा एवढंच गोष्ट नाही, आणि ते पुढे असं म्हटलंय, ह्युजन्स थिअरी not only explain the new phenomena but could also explain the laws of reflection and refraction as well as the formation of images by mirrors and lenses. Okay, it was then accepted as the correct theory of light. So त्या केसमध्ये ती करेक्ट थिअरी आहे हे एक्सेप्ट केलं गेलं. फक्त जी हायपोथेटिकल मीडियमचा जो विचार होता इथरचा तेवढाच फक्त ह्युजनचा थोडासा फेल गेला होता. तत्पूर्वी तुम्हाला मी कर्पस्क्युलर थिअरी म्हणजे काय ते बेसिकली सांगतो की कर्पस्क्युलर थिअरीचं त्याला नाव का पडलं, तर न्यूटननं असं अज्युम केलं होतं की जे लाईट पार्टिकल्स आहेत त्यांना तो कर्पस्कल्स असं म्हणत होता, जे टायनी पार्टिकल्सनी तुमची जो काही सोर्स बनणार आहे. आणि न्यूटनच्या त्या थिअरीमध्ये असं होतं की ते छोटे छोटे पार्टिकल्सनं तो लाईट सोर्स बनलेला आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा असं कन्सिडर केलं की जो सूर्य आहे हा छोटे छोटे पार्टिकल्सनं बनलेला आहे आणि तो लाईट जी एमिट करतोय म्हणजे पर्टिक्युलरली ती पार्टिकल एमिट करतोय, आणि जर तो पार्टिकल एमिट करतोय म्हणजे अगदी मासलेस म्हणजे अगदी काहीतरी किरकोळ मास त्याला असणारच आहे डेफिनेटली. आणि मग जर तो वर्षानुवर्ष काहीतरी मास एमिट करतोय त्या पार्टिकलच्या स्वरूपामध्ये लाईट रेच्या, म्हणजे जे काय आपण म्हणतो ना की जे रेज आहेत किंवा जी एनर्जी आपल्याला मिळतीये, बरोबर आहे, जो लाईट येतोय आपल्यापर्यंत ते काय आहे तर ते पार्टिकल्स आहेत, बरोबर आहे. आणि जर असं होत राहिलं तर काय होईल, मग एक दिवस सूर्याचं जे मास आहे ते कमी झालं पाहिजे होतं, त्यामुळे ऑटोमॅटिकली सूर्याचा जो आकार आहे तो कमी व्हायला हवा होता असं अपेक्षित आहे, पण असं काही दिसत नाही. आणि त्यामुळे न्यूटनची जी कर्पस्क्युलर जी थिअरी होती ती थोडीशी फेल गेली आणि थोडंसं मॉडिफिकेशन त्याच्यानंतर जे ह्युजनच्या या थिअरीमध्ये आलं. तर बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत 1668 मध्ये त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्याचा रेफरन्स घेऊन 19th सेंचुरीमधले जे काही नवीन फेनॉमेना उदयास आले त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा आपल्याला ह्युजन्सच्या थिअरीमध्ये मिळतं, आणि म्हणून इट वॉज एक्सेप्टेड ॲज द करेक्ट थिअरी ऑफ द लाईट. ओके, आणि या थिअरीने आणखीन एक गोष्ट काय सांगितली इम्पॉर्टंट ती बघा, जी न्यूटनच्या थिअरीपेक्षा थोडीशी वेगळी आहे. वेव्ह थिअरी शोड दॅट इफ द स्पीड ऑफ लाईट वेव्ह इन डेन्सर मीडियम इज स्मॉलर दॅन दॅट इन द रेअरर मीडियम then the light bends towards the normal. Thus the wave nature of light could explain all the visual effects exhibited by the light. तर न्यूटनने आपल्या थिअरीमध्ये काय सांगितलं होतं, तर द स्पीड ऑफ लाईट इन द डेन्सर मीडियम वुड बी हायर दॅन इन द रेअरर मीडियम. सो डेन्सर मीडियम मध्ये स्पीड ऑफ लाईट काय असणार आहे, जास्त असणार आहे असं म्हटलं होतं. आणि ह्युजनने काय म्हटलं की स्पीड ऑफ द लाईट इन डेन्सर मीडियम इज स्मॉलर. सो त्याने ग्रेटर म्हटलं होतं, इथे स्मॉलर आहे ह्युजनच्या थिअरीमध्ये. सो हे एक
करेक्शन जे युजरने केलं होतं आपल्या वेव्ह थेअरीमध्ये, आणि त्याच्यामुळे इथे म्हटलं बघा, दस द वेव्ह नेचर ऑफ द लाईट कुड एक्सप्लेन ऑल द व्हिज्युअल इफेक्ट्स एक्झिबिटेड बाय लाईट. त्यानंतरच्या काळामध्ये मॅक्सवेलनं आपलं एक इक्वेशन मांडलं आणि त्यानं तिथे एक गोष्ट सांगितली होती की लाईट इज ॲन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आणि हे सांगत असताना त्याला हे माहीत होतं की लाईट किंवा कुठल्याही प्रकारची वेव्ह जेव्हा प्रोपॅगेट होते पुढे, त्यावेळेला तिथे कुठल्या ना कुठल्या तरी मीडियमची गरज असते. आणि म्हणून इथे काय म्हटलं बघा, मॅक्सवेल इन्व्होक्ड द ऑल परवेडिंग हायपोथेटिकल मीडियम इथर. सो त्यामुळे त्यानं मान्य केलं की अशा प्रकारचं एक सर्वत्र पसरणारं किंवा पसरलेलं असं एक हायपोथेटिकल मीडियम इथर तिथे असणार आहे असं त्याने अज्युम केलं होतं. आणि त्याच्या बेसवरती त्यानं ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मांडल्या होत्या. पुढच्या काळामध्ये द एक्झिस्टन्स ऑफ रेडिओ वेव्स अँड देअर स्पीड बिंग सेम ॲज दॅट ऑफ द विजिबल लाईट वेअर एक्सपेरिमेंटली व्हेरीफाईड बाय हर्ट्स इन 19th century. वेव्स आणि जी काही त्याची स्पीड आहे ती विजिबल लाईट एवढीच आहे हे सिद्ध करणारे जे प्रयोग आहेत ते केले गेले हे नंतरच्या काळामध्ये, की जो हर्ट्सने हा प्रयोग केला 19व्या शतकामध्ये. आणि अशा प्रकारचे जे प्रयोग आहेत ते होतच राहिले. याच्यानंतर मायकलसन आणि मोर्ले नावाचे जे सायंटिस्ट आहेत त्यांनी सुद्धा वेगवेगळे प्रयोग केले आणि ज्याच्यामध्ये त्यांनी इथर जे आहे, हायपोथेटिकल मीडियम आपण म्हणत होतो, इथर जे आहे की नाही हे बघण्याचा प्रयत्न केला, डिटेक्ट करण्याचा प्रयत्न केला, बट ऑब्टेन निगेटिव्ह रिझल्ट्स. ओके, सो त्यांनाही काही इथर आहे असं कुठे जाणवलं नाही. त्यांना जे काही रिझल्ट्स मिळाले ते निगेटिव्ह मिळाले. द हायपोथेटिकल इथर वॉज नेव्हर डिटेक्टेड and its existence and necessity was ruled out by Albert Einstein when he proposed the special theory of relativity in the year 1905. ओके, सो या केसमध्ये आपल्याला दिसतंय की हे जे मायकलसन आणि मोर्ले आहेत यांनी सुद्धा जे प्रयोग केले त्याच्यात त्यांना कुठेही असं आढळून आलं नाही की कुठेतरी इथर एक्झिस्ट होतोय, आणि सगळीकडे निगेटिव्ह रिझल्ट्स आले. आणि त्याच्यानंतर मग अल्बर्ट आइन्स्टाईनने आपली एक थिअरी मांडली 1905 मध्ये, स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीची. आणि तिथे हे जे इथर आपण म्हणतोय ते जे हायपोथेटिकल मीडियम ते अस्तित्वातच नाही असा विचार त्याने त्यावेळेला मांडला. यानंतर आपण समजावून घेणार आहोत ड्युअल नेचर ऑफ लाईट. सो आपल्याला माहिती आहे की 20th सेंचुरीच्या अगोदर सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आपण 20व्या शतकाच्या आधी जर बघितलं तर हे एक्सेप्ट केलं होतं की लाईट ही ड्युअल नेचर आहे. कारण त्याचं पार्टिकल पण आपण त्यांना म्हणू शकतो, लाईट इज अ पार्टिकल, आणि दुसरं असं आहे की लाईट इज अ वेव्ह. सो या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या आपण मान्य केल्या होत्या. बघा काय म्हटलंय, इन द अर्ली 20th century इट वॉज एक्सेप्टेड दॅट द लाईट हॅज अ ड्युअल नेचर. It can exhibit particle nature as well as wave nature under the different situations. Particles of the light are called photons. So lightचे जे particles, photon म्हणजे फोटो इलेक्ट्रॉन्स, याला आपण एकत्र काय म्हणतो, फोटॉन्स असं म्हणतो. ओके, सो लाईट ही एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे असं सुद्धा आपण म्हटले. त्याच्यानंतर लाईट हा हे एक प्रकारचं पार्टिकल आहे असं देखील आपण म्हटले. सो वेगवेगळ्या कंडिशननुसार किंवा वेगवेगळ्या सिच्युएशननुसार आपण हे असं कन्सिडर करतो. इथे म्हटलंय इट कॅन एक्झिबिट पार्टिकल नेचर ॲज वेल ॲज वेव्ह नेचर अंडर द डिफरंट सिच्युएशन्स. ओके, दुसरी गोष्ट जी आपण बघितली होती की लाईट इज अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, याचा अर्थ आहे की इट इज ट्रान्सवर्स इन नेचर. आणि पुढे असं म्हटलंय कन्सिस्टिंग ऑफ टायनी ऑसिलेटिंग इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड्स विच आर परपेंडिक्युलर टू इच अदर अँड टू द डिरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ द वेव्ह. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे आणि मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. फक्त इलेक्ट्रिक फील्डची जी डिरेक्शन आणि मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन आहे ते एकमेकांना काय असणार आहेत, परपेंडिक्युलर डिरेक्शनमध्ये असणार आहेत. सो अशा प्रकारची इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे लाईट म्हणजे, हे आपण पुढे जाऊन सिद्ध केलं. आणि अशा प्रकारचं एक डायग्राम सुद्धा तुम्ही बघितली होते मागच्या वर्षी की जिथे तुम्हाला जर मॅग्नेटिक फील्ड बघितलं आणि इलेक्ट्रिक फील्ड बघितलं तर एकमेकाला ते म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे अशा प्रकारे आपण ते बघितलं होतं. दीज वेव्स डू नॉट रिक्वायर एनी मटेरियल मीडियम फॉर द प्रोपॅगेशन अँड कॅन इवन ट्रॅव्हल थ्रू द व्हॅक्यूम. सो ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती जी सुरुवातीच्या काळामध्ये आपण असं म्हणत होतो की तिथे व्हॅक्यूममधून तर वेव्ह कुठल्याही प्रकारची पास ऑन होणार नाही आणि त्यामुळे तिथे हायपोथेटिकल मीडियम इथं जे आहे ते एक्झिस्ट होतं असं अज्युम केलं होतं. परंतु त्याच्यानंतरच्या कंडिशनमध्ये हे सिद्ध झालं की कुठल्याही प्रकारची वेव्ह जेव्हा ट्रॅव्हल होते तेव्हा तिला अशा प्रकारचं कुठल्याही मीडियमची गरज नाही आणि त्यामुळे ती व्हॅक्यूममधून सुद्धा ट्रॅव्हल करू शकते असं या थेअरीमध्ये पुढे जाऊन सिद्ध झालं.
याच्यातूनच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची जी डेफिनेशन आहे ती आपल्याला माहिती आहे. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू द रेशो ऑफ स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम दॅट इज सी टू द स्पीड ऑफ लाईट इन द मीडियम दॅट इज व्ही. सो सी अपॉन व्हीचा जो रेशो आहे तो तुम्हाला काय देतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ व्हॅक्यूम इज 1 असं म्हटलंय बघा. अँड दॅट ऑफ द एअर कॅन बी अप्रॉक्सिमेटेड टू बी 1. सो एअरचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे अप्रॉक्सिमेटली 1 म्हणतोय आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द व्हॅक्यूम हा 1 असतो असं आपण म्हणतोय, कारण स्पीड ऑफ लाईट इन दॅट मीडियम आणि स्पीड ऑफ लाईट इन दॅट व्हॅक्यूम हा अप्रॉक्सिमेटली काय झाला, मग सेम झाली स्पीड. आणि म्हणून रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द व्हॅक्यूम हा काय असणार आहे, 1 असणार आहे. आणि स्पीड ऑफ द एअर कॅन बी अप्रॉक्सिमेटेड असं म्हटलंय, इट विल बी 1. आणि जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा जर विचार केला तर मॅग्नेटिक वेव्ह याची वेव्हलेंथ जी आहे ती खूपच स्मॉल पण असू शकते किंवा ती खूप लार्ज असू शकते. काय म्हटलंय बघा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स कॅन हॅव वेव्हलेंथ्स रेंजिंग फ्रॉम व्हेरी स्मॉल, आणि पुढे असं म्हटलं स्मॉलर दॅन फेम्टोमीटर. सो 10⁻⁻15 मीटर असं ब्रॅकेटमध्ये दिले बघा. सो इतकी कमी सुद्धा असू शकते टू व्हेरी लार्ज, आणि तिथे पुढे म्हटलं लार्जर दॅन अ किलोमीटर. सो अगदी 10⁻⁻15 मीटर एवढ्या कमी अंतरापासून ते अगदी किलोमीटरपर्यंत ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची रेंज असू शकते. म्हणजे त्याची वेव्हलेंथ जी आहे ती इतकी कमी 10⁻⁻15 मीटर ते अगदी 1 किलोमीटरपर्यंत या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची वेव्हलेंथ असू शकते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा MCQच्या दृष्टीने, इन द ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग वेव्हलेंथ द वेव्स आर क्लासिफाईड ॲज गॅमा रेज, त्याच्यानंतर एक्स रेज, त्याच्यानंतर अल्ट्राव्हायोलेट रेज, त्याच्यानंतर व्हिजिबल, त्याच्यानंतर इन्फ्रारेड, आणि त्याच्यानंतर मायक्रोवेव्ह, आणि त्याच्यानंतर रेडिओ वेव्स. सो अशा पद्धतीने या सिक्वेन्समध्ये काय होतं तर वेव्हलेंथ जी आहे वेव्हची ती वाढत जाते. सो कमी वेव्हलेंथ या केसमध्ये आपल्याला समजेल की गॅमा रेजची जी वेव्हलेंथ आहे ती कमी आहे, त्याच्यापेक्षा जास्त एक्स रेजची आहे, त्याच्यापेक्षा अल्ट्राव्हायोलेटची जास्त आहे, अशा पद्धतीने. आणि सगळ्यात जास्त जी रेडिओ वेव्ह ती या सगळ्यांमध्ये जास्त असलेली आपल्या लक्षात येईल. आजच्यासाठी इतकंच. आज आपण व्हिजन थेअरीचा अगदी थोडक्यात अभ्यास केलाय. पुढच्या वेळी आपण व्हिजन थेअरीचा अभ्यास करणार आहोत अगदी डिटेलमध्ये.